अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कोपरगाव शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामधील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड, भरत मोरे आणि विनय भगत यांचे आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, अभियंते तसेच विविध विभागांचे अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी उपोषणकर्ते अनिल गायकवाड, भरत मोरे आणि विनय भगत यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाच्या वतीने उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ज्या प्रभागांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम आढळले त्या ठिकाणी काम बंद पाडल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. आम्ही कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे किंवा वेळेअभावी काम बंद केलेले नाही, तर सुरू असलेल्या कामांमध्ये स्पष्टपणे भ्रष्टाचार दिसून आल्यामुळेच हे काम बंद पाडले आहे, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. मुख्याधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले. ज्या ठिकाणी भूमिगत गटारीचे काम आहे ते मंजूर नकाशा, अंदाजपत्रक आणि इन्स्ट्रुमेंटनुसार आहे का याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. जर काम नियमांनुसार असल्याचे सिद्ध झाले तर आम्ही अनिल गायकवाड, भरत मोरे आणि विनय भगत जाहीर माफी मागण्यास तयार आहोत. मात्र काम नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाचे असल्यास संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? तसेच पैसे घेतलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले जाणार का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. कोपरगाव शहरात काही लोकांनी दादागिरी सुरू असल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला. कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. आमचा लढा कोपरगाव शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे, असे उपोषणकर्त्यांनी ठामपणे सांगितले. आमचा जीव गेला तरी चालेल, पण या कामाची सखोल चौकशी व शहानिशा झाल्याशिवाय आम्ही आमरण उपोषणावरून हलणार नाही, असा निर्धार सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड, भरत मोरे आणि विनय भगत यांनी व्यक्त केला. तसेच कोपरगाव नगरपालिकेतून न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलन थेट मंत्रालयात नेण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. कोपरगाव शहरामध्ये ह्या कोपरगाव नगरपालिकेचा एवढा काही भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चाललेला आहे. या कोपरगाव नगरपालिकेने जे आता जे टेंडर काढलेले त्या अंडरग्राऊंड गटरीचं त्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार आहे. त्या तळ्याचं काम ते 131 कोटीचं त्या शिवोनी आताच आहे ना म्हणे 95 लाख रुपये. अरे तो असं कोणतं 95 कोटीचं काम केलेलं आहे? कुठे गेले ते पैसे? तरी म्हणतो अजून ते पैसे बाकी आहे. अरे बाकी नाही, तुम्ही सगळे बिलं काढून द्यायले त्या ठेकेदाराला. एक ध्यानात ठेवा, त्या ठेकेदाराला 1 रुपया जरी दिला ना तर आमच्या इतकं वाईट कोणी नाही. आता तर आम्ही ना शांत बसताना आता नगरपालिकेत घुसून आहे ना, मग तुमचं काय करायचं ना ते आम्ही पाहणार. आता लय झालेलं आहे तुमचंवालं, तर मग आता आम्ही ते नगरपालिकेत आहे ना तिथे येऊन तुम्हाला दाखवू. आणि हे जे काम आहे ना हे बंद पाडलेलं आहे, बंद केलं आज. इस्टिमेटप्रमाणे आम्हाला काम दाखवायचं, हे पाईप सगळे काढून घ्यायचे, त्याच्या खाली चांगलं सोलिंग करायचं, आणि ते चंबर काय बांधलेले ते भांगारच्या ते काढून फेकायचे, ठेवायचे नाही एक बी. ते आजपासून सुरुवात करायची, तरच आमचं उपोषण सुटणार आहे, नाही तर आमचं आमरण उपोषण सुटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, आज आपला दुसरा दिवस आहे उपोषणाचा. आणि कोण आला आपल्याला भेटायला? काय प्रतिक्रिया झाली? आजचा आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 20 तारखेला आमचं कालपासून चालू झालं. आज 21 तारीख. काल आम्ही 11 वाजता बसलो. दिवसभर काल नगरपालिका प्रशासनाचं किंवा तहसील प्रशासनाचं किंवा राजकीय कोणीही आमच्या या उपोषणाच्या मांडवाकडे फिरकलं नाही. आज दुसरा दिवस होता. आज सकाळी फक्त ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स या ठिकाणी येऊन गेले. आमचं ब्लड प्रेशर चेक केलं, आमचं शुगर चेक केली. त्याच्यानंतर काही वेळाने नगरपालिकेचे नगराध्यक्ष, बाकी सर्व त्यांची टीम, मुख्याधिकारी, सगळे इंजिनियर, सगळ्या विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आले. त्यांची आमची भेट झाली, सविस्तर चर्चा झाली. आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही माहितीच्या अधिकाराने ज्या मागण्या मागितल्या आहेत त्या मागण्या आम्ही लवकर पूर्ण करू. आणि चौकशी लावू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे. पण आम्ही त्या आश्वासनावर जाणार नाही, कारण कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही ज्या वेळेस विनंतीपूर्वक काम आम्ही ज्या प्रभागात जाऊन, ज्या विभागात जाऊन आम्ही काम बंद केलेत. आम्ही काम का बंद केलेत
आम्ही येडेत का? आम्हाला जेव्हा त्या ठिकाणी इस्टिमेटनुसार ट्रीटमेंट त्या भागात दिलेलं नाही म्हणून आम्ही ते काम बंद केलेत ना. आम्ही आमचा जीव कशाला धोक्यात घालू? कालपासून जर आम्ही पाण्याचा घोट घेतला नाही, आम्ही येडेत का ते काम बंद करायला? इथं येऊन मुख्याधिकारी आमच्या तोंडाला पानं पुसतात. लवकरात लवकर आपण चौकशी लावू. आमचं म्हणणं आहे लगेच चला, तुम्ही लगेच चला. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बांधकाम केलं, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाईप आतरलेत, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी चेंबर बांधलेत, कशा पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट दिली ती इस्टिमेटनुसार आहेत का? ती जर असेल तर आम्ही 100% माफी मागू, लोटांगण घेऊ, साष्टांग दंडवत त्याचं आम्ही दर्शन घेऊ ठेकेदाराचं. पण जर इस्टिमेटनुसार काम नसेल मग त्याला काय शिक्षा द्यायची? मग याच्यात डॉनसहित ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांना जेलमध्ये जावं लागेल हे लक्षात ठेवा. हरामखोर तो डॉन. बाकीच्या तुम्ही टेंडर धारकांना, बाकीच्या कंपन्यांना पळून लावतात. कोपरगावात माझी दादागिरी चालती सांगतात. हरामखोर तुझी कोणती दादागिरी चालती? असं करून तू कंपन्यांना पळवतो आणि ज्या कंपनीला काम देतात ती कंपनी असा भ्रष्टाचार करते. अरे आमच्या कोपरगाव शहरातला प्रत्येक नागरिक, मग तो श्रीमंत असू तर गरीब असू, पोटाला पीळ देऊन तो नगरपालिकेचा कर भरतो का त्याला सुविधा मिळायला पाहिजे म्हणून. पण त्याला सुविधा मिळणं तर लांब, पण त्याच्या आरोग्याला तुम्ही बाधित करतात. त्याचा असा कराचा पैसा वाया घालतात. मुख्याधिकारी साहेब टिंगल करता का आमची तुम्ही या ठिकाणी येऊन? का तुम्ही लगेच निर्णय नाही घेतला? का तुम्ही लगेच आता ठेकेदारचे 2 इथं पार्टनर उभे होते त्यांना घेऊन तुम्ही का लगेच JCB बोलवलं नाही? का तुम्ही त्या गटरी लगेच खाल्ल्याने जे तुम्ही पाईप धरलेत, ज्या ठिकाणी तुम्ही चेंबर बांधलेत का तुम्ही चेंबर तोडले नाही? का तुम्ही इस्टिमेट प्रकारे ट्रीटमेंट दिली तुम्ही बघितलं नाही? हा आमचा आरोप आहे. आजचा आमचा दुसरा उपोषणाचा दिवस आहे. आमचा जीव गेला तरी बेहत्तर, पण या कोपरगाव शहराच्या विकासासाठी, कोपरगाव शहराच्या आरोग्यासाठी आम्ही हे आमरण उपोषण होऊन हलणार नाही. जोपर्यंत या कामाची चौकशी होत नाही, शहानिशा होत नाही, व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत हे सगळे पुरावे गेले पाहिजेत. आम्हाला जर परत सांगतो, आम्हाला जर या कोपरगाव नगरपालिकेत न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढचं आंदोलन, आमचं आमरण उपोषण हे मंत्रालयात असेल. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव गोविंदराज सर यांच्या दालनासमोर आम्ही असंच आमरण, पाणी न पिता आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करू. या सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी, इंजिनियर, कन्सल्टंट कंपनी आणि तो ठेकेदार याच जबाबदार राहील. ही सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील. आमचा आज उपोषणाचा दुसरा दिवस. आमच्या बॅटऱ्या हळूहळू डाऊन होत आहेत. आमच्या जीविताला जर धोका झाला, आमचा प्रपंच जर उघड्यावर आला, याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी साहेब ही तुमच्या ठरवली आहे. मी सांगतो शिवसाहेब, गाव आमचं आहे, माझा गाव, माझा अभिमान. तुम्ही जायचंच आहे तुम्हाला, पण आमच्या गावाचं जे हे वाटोळं केलेलं आहे एकदा हे क्लिअर करून चाल. हे जे कामं दिलेलं आहे हा एक 2029पर्यंत ब्लॅकलिस्टेड. गुजरातमध्ये ठेकेदार हा गुजरातीचा ठेकेदार गुजरातमध्ये ब्लॅकलिस्टेड असताना तुम्ही महाराष्ट्रात कोपरगावात आणला. दिला तर दिला, त्या डॉनने त्याला कामं दिली. बरं, तो डॉन आणि तुम्ही मिळून दोघांनी लागे बांधे करून तुम्ही मस्त कामं दिले त्याला. हे सगळं गोष्टी केल्या आहे. पण आता हा जो प्रकार चालवलेला आहे हा कुठंतरी थांबवा. उद्या सकाळपर्यंत जर ते काम नाही थांबलं गेलं तर उद्या 11 वाजता भरत भाऊ, अण्णा आणि विनय भगत तिघंजण छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आत्मदहन करणार आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी आणि ते बांधकाम इंजिनियर काय आहे ते सगळे इंजिनियर आणि तो ठेकेदार यांची सर्वांची राहील. याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.